यस और कुठे आहे तुम्ही? सगळे रोल लवकर घे चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच तुम्ही भेट घेतली. जो काही प्रकार विधानभवनात घडला, तुमचा कार्यकर्ता ऋषी टकले होता अशी पण माहिती समोर येते. नेमकं सत्य काय आहे, काय म्हणाल तुम्ही या सगळ्या प्रकरणात? बघा, विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. तर गोपीचंद पडळकर यांनी एक अत्यंत लहानशी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे, छोटीशी प्रतिक्रिया दिलेली आहे. विधिमंडळ परिसरात जो प्रकार घडला, हाणामारीची जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. मात्र वरिष्ठांशी बोलून या संदर्भात मी पुढची प्रतिक्रिया देईन असं गोपीचंद पडळकरांचं म्हणणं आहे. मात्र विधान मंडळ परिसरातील जी घटना हाणामारीची घडली ती अत्यंत दुर्दैवी असल्याची यावेळेला प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकरांनी दिलेली आहे. हुई है इसका अति दुख मुझे है. ये दुर्दैवी घटना है. मैं महाराष्ट्र के विधानसभा के अध्यक्ष इनकी मैं दिलगिरी व्यक्त करता हूँ. हमारे जो लीडर है इनके साथ मैं बात करके जितेंद्र आव्हाड म्हणतात त्यांना मारण्याचा कट होता. तर आत्ताच ऐकलं आपण गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणतायत ते. हाणामारीचा जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी होता असं पडळकर म्हणतायत आणि वरिष्ठांशी बोलून या संदर्भात पुढची भूमिका आपण स्पष्ट करू असं सुद्धा गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे. हिंदीमध्ये ज्या वेळेला आत्ता प्रतिक्रिया दिली गोपीचंद पडळकरांनी त्यावेळेला त्यांनी दिलगिरी हा शब्द देखील वापरला. त्यामुळे आता गोपीचंद पडळकरांनी या सगळ्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे असं म्हणायला हरकत नाही असंच एकंदरीत दिसतंय. मात्र हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असल्याचं स्वतः गोपीचंद पडळकर म्हणतायत. ज्यांच्या कार्यकर्त्यांनी ही हाणामारी केल्याचं बोललं जात आहे. आव्हाडांच्या कार्यकर्त्यांसोबत पडळकरांचे हे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते. त्यावरनं सगळा हा हाणामारीचा प्रकार घडला. आपण दृश्यांमध्ये देखील याच संदर्भात नेमकं काय घडलं ते पाहतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.